जन्मताच ओंकाराचा उच्चार केला, त्यामुळे लोकांना फारच आश्चर्य वाटले. त्याचे नाव त्यांनी नरहरी असे ठेवले. पुढे नरहरी 7 वर्षाचे झाले तरी काही बोलतच नव्हते. अनेकांनी अनेक उपाय सुचविले पण उपयोग झाला नाही. मुलाची आई आपल्या नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुणेने असे सांगितले की माझी मुंज करा, म्हणजे मग मी बोलेन. त्याप्रमाणे चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने त्याची मुंज करण्यात आली. मुंजीत त्यांनी खूप खर्च केला. घरातील एका लोखंडाला बाळाने हात लावताच त्याचे सोने झाले होते. तसेच त्याने कृपादृष्टीने पाहताच घरात सर्व वैभव आपोआपच निर्माण झाले होते. ही गोष्ट लोकांना कुणाला ठाऊक नव्हती, म्हणून मुंजीत फार खर्च केल्याबद्दल लोक चर्चा करीत होते. भिक्षावळीच्या वेळी मात्र त्या बाळाने 4 वेद म्हणून दाखविले व ब्रह्मचारी राहून तीर्थयात्रा करणार असे म्हणून आईची अनुज्ञा मागितली. तू काळजी करू नकोस, तुला आणखी 4 पुत्र होतील व तुझी सेवा करतील असे म्हणून त्यांनी आईला पूर्वजन्मीची स्मृती आणून दिली आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांनी आपल्या मुलाच्या रूपाने जन्म घेतला आहे हे तिला स्पष्ट दिसले. पुन्हा ते अनुज्ञा मागू लागताच बालवयात संन्यास घेणे हे शास्त्र विरुद्ध आहे, तेव्हा क्रमसन्यास घ्यावा असे म्हणून आईने त्यांना घरात थांबवून धरले. अथ 12ोऽध्यायः अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः नित्यः सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः. नरहरीचे आख्यान सांगताना नामधारकाला सिद्ध म्हणाले, नरहरीने जीवनाचा पुढे काय भरवसा म्हणून आईजवळ परवानगी दे म्हणून हट्ट धरला. तेव्हा आई म्हणाली, मला एक पुत्र होईपर्यंत तू घरी राहा. तेव्हा तो वर्षभर घरी राहिला. त्या वेळात त्याने लोकांना धर्मशास्त्र पढविले. त्याच्या आईला जुळे मुलगे झाले. ते 3 महिन्याचे झाले तेव्हा नरहरीने मातेचा व पित्याचा निरोप घेतला. लोक त्याच्या दर्शनाला येऊन गेले. त्याने आई वडिलांना दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले व म्हटले, मी 30 वर्षांनी पुन्हा भेटेन. आणखी एक पुत्र व कन्या तुम्हाला होईल. पुढे तुम्ही पुनर्जन्मातून मुक्त व्हाल. पुढे तो काशी क्षेत्रात गेला. त्याची संन्यासवृत्ती व ज्ञान पाहून कृष्ण सरस्वती नावाच्या वृद्ध संन्यासी यतीने त्याला संन्यास घेऊन भारतात संन्यास धर्माचा पुनरुज्जीवन करण्याचा उपदेश केला. त्याने त्यांच्याकडूनच संन्यास दीक्षा घेतली. तेव्हापासून त्याचे नवीन नाव नृसिंह सरस्वती असे प्रख्यात झाले. नृसिंह सरस्वतींच्या प्रभावाने अनेक यती त्यांचे शिष्य झाले. माधव सरस्वती त्यांचा प्रिय शिष्य होता. नृसिंह सरस्वती काशी येथून बद्रिकावन व तेथून अनेक तीर्थयात्रा करीत गंगा सागर संगम पाहून प्रयाग क्षेत्री आले. नामधारकाने विचारल्यावरून सिद्धाने त्याला आदिनाथापासून कृष्ण सरस्वती पर्यंतची गुरुशिष्य परंपरा सांगितली. अथ 13ोऽध्यायः अज्ञानतिमिर रजनीसी ज्योतिस्वरूप तूची होसी प्रकाश केला गा आम्हासी निजरूपे श्री गुरुचे. प्रयाग येथे माधवाला श्री गुरुनी दीक्षा दिली व पुढे ते कारंजे गावाला परत आले. सर्वांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले. नरसिंह सरस्वतींना लोक विष्णू स्वरूपच मानू लागले. त्यांनी वडिलांना म्हटले, पुत्राने संन्यास घेतल्यास 42 पिढ्यांचा उद्धार होतो. वंशजाचा यमलोक टळतो. त्यांची बहीण रत्नाई हिला त्यांनी पतिसेवाच करावी, त्यातूनच तिचा उद्धार होईल असे सांगितले. श्री गुरु गोदावरी नदीतीरी तीर्थयात्रेला गेले असताना सिद्धाने नामधारकाला गौतमाने गोदावरी नदी भूलोकी कशी आणली त्याची कथा सांगितली. मंजरिका नावाच्या स्थानी गुरुनी माधवारण्य नावाच्या यतीवर कृपा केली. त्याला दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले, योगज्ञान दिले व नृसिंह सरस्वतींचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला. सायनदेव व श्रीगुरु यांची भेट गोदातटी एका ग्रामी झाली. पोटदुखीने एक ब्राह्मण त्रस्त होता. तो जीव देण्यास नदीवर आला होता. मिष्ठान्नाचे जेवण त्याला दिले तर तो व्याधीमुक्त होईल असे सांगून तेथेच आलेला ग्रामाधिकारी सायनदेव यांच्या घरी त्यांनी
त्याच्या पक्वान्न भोजनाची सोय केली. उडदाचे पदार्थ व गोड पदार्थ त्याला खायला दिले. ते स्वतः शिष्यासह सायनदेवाकडे भिक्षेसाठी गेले. त्याने पत्नीसह स्वतः सर्वांची पूजा केली व पक्वानाचे भोजन दिले. पोटदुखी असलेल्या विप्राने पक्वान्न भोजन करताच त्याची पोटदुखी कायमची गेली. अथ चतुर्दशोऽध्यायः. जववर्त्यू परतोनी येसी असो आम्ही भरवसी, वालिया संतोषी जाऊ आम्ही येथोनिया. असे वेदवाक्य सांगणारा हा 14वा अध्याय. सायनदेवाने केलेल्या आदरातिथ्याने श्री गुरु प्रसन्न झाले. सायनदेवाला त्यांनी वर दिला, तुझ्या कुळात वंशपरंपरा माझी भक्ती राहील व ते सर्व सुख प्राप्त करून मुक्तीला जातील. त्यावेळी सायनदेव म्हणाला, मी एका यवनाकडे नोकरी करतो. तो क्रूर आहे. पाळीपाळीने तो एकेका ब्राह्मणाला बोलावतो व त्याला ठार मारून टाकतो. आता मला जायचे आहे. तो मला मारणार अशी भीती वाटते. श्री गुरु म्हणाले, तू मित्रभावाने आज त्याच्याकडे जा, मग मी बघतो काय करतो ते. सायनदेवासाठी गुरु त्याच्या घरी राहिले. सायनदेव यवनाच्या घरी गेला. त्यावेळी अचानक त्या यवनाला घिरी आली व निद्रा लुटली. त्यात असे दृश्य दिसले की कोणीतरी महारुद्र ब्राह्मण आपले तुकडे तुकडे करून टाकीत आहे. त्याला भयंकर भीती वाटली व तो जागा झाला. त्याने सायनदेवाला पाहताच त्याचा वध न करता त्याला उंची वस्त्रे व धन देऊन परत पाठविले. आपल्या गुरूंना त्याने हे सर्व सांगितले व त्यांची स्तुती केली. गुरुनी त्याला उत्तम आशीर्वाद दिला व ते म्हणाले, मी दक्षिणेस दूर जात आहे. सायनदेवाने रडत रडत त्यांच्या खूप विनविण्या केल्या. तेव्हा मी 15 वर्षांनी परत येईन व तुझ्या गावात जवळच राहीन असे आश्वासन दिले. तू सहकुटुंब माझ्या दर्शनाला येत जा. गुरुना त्याची भावना कळली, म्हणूनच त्यांनी त्याचे सांत्वन केले व ते यात्रेला निघाले. ते वैजनाथ येथे गेले व गुप्त वेशाने तेथे राहिले. अथ पंचदशोऽध्यायः. साधू असाधू धूर्त सकळी, समस्त येती गुरुजवळी, वर्तमानी खोटा कळी, अवघे शिष्य होऊ म्हणती. जेव्हा शिष्याने हा पूर्वोक्त प्रश्न विचारला तेव्हा सिद्ध म्हणाले, आम्हाला सांसारिक संकटातून सोडवा. आम्हाला पत्नी, मुले, घर, आरोग्य व वैभव मिळावे यासाठीच गुरुंना भेटायला लोक येत असत. तो त्रास नको म्हणूनच गुरु वैजनाथ येथे एकांतात राहिले. त्यांच्या शिष्यांना त्यांनी तीर्थयात्रा करावयास पाठविले व श्रीशैल्य येथे मी तुम्हाला भेटेन असे आश्वासन दिले. नाना तीर्थस्थानांचा महिमा त्यांनी शिष्यांना सांगितला. शिष्य त्यांच्या सांगण्यावरून तीर्थयात्रा करीत भ्रमण करू लागले. या अध्यायात दिलेली तीर्थांची नावे पुढील प्रमाणे: काशी, गंगा नदी, यमुना नदी, वरुणा नदी, कुशावर्त, शतद्रू, विपाशा, शरावती, मरद्वती, असिक्नी, मधुमती, पयस्वती, देव नदी, चंद्रभागा, रेवती, गौतमी, कौशिकी, फल्गू नदी, पुष्कर, गया, प्रयाग, रामेश्वर, सेतुबंध, नैमिषारण्य, बद्रीवन, कुरुक्षेत्र, केदार, नर्मदा नदी, मातृकेश्वर, चंद्र नदी, पुरी, गोकर्ण, तसेच अयोध्या, मथुरा, अवंती, द्वारका, ज्योतिर्लिंगे, शालग्राम, शंबल, गोदावरी, भीमेश्वर, कृष्णावेणी, पंपा, तुंगभद्रा, हरिहर, भीमरथी, पंढरपूर, गाणगापूर, अमरजा संगम, कल्लेश्वर अशा अनेक तीर्थांचे वर्णन करून कोणत्या क्षेत्रात केव्हा मोठी पर्वणी असते व पुण्य काय काय मिळते यांचीही माहिती सांगितली आहे. अध्यायः. अज्ञान तिमिर रजनीत, पिडोनी आलो कष्टत, सुधामृत सागरात त्वा माते लोटिले. सिद्ध पुढे सांगू लागले, एक वर्षभर श्री गुरु वैजनाथ येथे राहिले. मी त्यांच्या सेवेसाठी राहिलो. बाकीचे शिष्य तीर्थयात्रेसाठी गेले. या काळात श्री गुरुकडे एक विप्र आला व त्याने श्री गुरूंची उत्तम स्तोत्राने स्तुती केली, ज्ञानदानाची याचना केली.